नमस्कार, जय महाराष्ट्र. मी किरण गुरव, मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक. गेल्या 3 महिन्यापासून वडखळचा रस्ता जो आहे, वडखळहून अलिबागला जाणारा रस्ता, JSW क्रॉस केल्यानंतर जो एक दोन पदरी जो रस्ता लागतो, हा रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे. आपण मागील 2 महिन्यापासून PWDला विनंती करतो की हा रस्ता करून द्या. गणपती गेले, नवरात्री गेले, तर दिवाळी आली, तरी सुद्धा या रस्त्याचा रस्ता होता तसाच आहे. तुम्ही पाहू शकाल की माझ्या मागे एक BMW सारखी गाडी आहे, अतिशय महागातली गाडी आहे, आणि ही गाडी पर्यटन आता अलिबागच्या दिशेने चालले होते, तो इकडचा एक खड्डा वाचवण्यासाठी त्या माणसांनी थोडंसं क्रॉस केलं आणि लगेच लेफ्ट साईडला गाडी खाली रुतलेली आहे. ह्याला जबाबदार कोण? इकडचे स्थानिक आमदार, जे आमदार स्वतःला समजतात, ही त्यांची गत आहे. आणि तुमचा जो विकास आहे ना, तो इथे दिसतोय, हा विकास आहे तुमचा अलिबागकरांचा. तुम्ही ज्यांना निवडून दिले त्यांच्यामुळे ही परिस्थिती सगळ्यांना सहन करावी लागते. तुम्ही बघाल, आतमध्ये महिला देखील आहेत, लहान मुलं देखील आहेत. इथे मागच्याच महिन्यामध्ये एका मुलाचा देखील ऍक्सिडेंट याच ठिकाणी झाला होता. किती जीव तुम्ही अजून घेणार? माझा प्रश्न आहे PWD अलिबागला आणि महाराष्ट्र शासनाला की तुम्ही रस्ते बघा. अजून ह्याच्यामध्ये मला बोलायचं वाटतं की हा रस्ता मुख्यपणे DCP, ACP, कलेक्टर, हे जेवढे रायगडमधले मोठे अधिकारी आहेत ते लोक हा रस्ता वापरतात आणि ह्या रस्त्यावरून जाता येताना त्यांना हे खड्डे दिसत नाहीत. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. भ्रष्टाचार होतोय हे मात्र नक्की.